हॅलो स्टुडंट, माझ्या वैभवंत कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं बिल ऑफ एक्सचेंज मधील सेकंड नंबरचं इलस्ट्रेशन पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये नेम ऑफ पेई दिलेलं असेल तर आपण बिल कसं करायचं आहे हे आपण पाहिलं होतं. तर आता जो पाहणार आहोत ते इलस्ट्रेशन नंबर 4. इलस्ट्रेशन नंबर 4 मीन्स टेक्स्टबुक पेज नंबर जे आहे तुमचं 258 त्याच्यावरती चौथा प्रॉब्लेम जो दिलेला आहे तुम्हाला त्याच्यात पहा काय दिलेलं आहे तर क्वालिफाईड एक्सेप्टन्स ॲज टू अमाऊंट. म्हणजे अमाऊंट जर का तुमची काही चेंजेस होणार असेल त्याच्यामध्ये तर कशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करायचा आहे किंवा ते बिल तयार करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार. पहा, तुम्हाला आधी पहिल्यांदा दिलेला प्रॉब्लेम काय दिलेला आहे तो आधी तुम्ही नीट वाचून बघायचा आहे. पहा काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर अ फॉर्मॅट बिल ऑफ एक्सचेंज फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स. खालील डिटेल्स वरून आपण प्रिपेअर अ फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज असं सांगितलेलं आहे. आता याच्यात मिस्टर अमोल साने 42 गंगाधाम MG रोड रत्नागिरी draws a 45 days bill on Mrs. सागरिका माने 345 कुंठेकर रोड पुणे. म्हणजे जे मागच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बघितलं तुम्ही की तुम्हाला सेपरेट सगळं दिलेलं होतं की ड्रॉवर, ड्रॉई, पेई, सगळ्या अमाऊंट्स वगैरे हे सगळं सेपरेट दिलं. पण इथे तुम्हाला हे सगळं सेंटेन्स मध्ये दिलंय. या ठिकाणी हे तुम्ही ओळखायचं आहे की कोण ड्रॉवर आहे आणि कोण ड्रॉई आहे. तर पहा इथे जे दिलेले आहेत मिस्टर अमोल साने त्यांचा ऍड्रेस दिलेला आहे ड्रॉज अ 45 डेज बिल असं सांगितलंय. मग ड्रॉज बिल म्हणजे यांनी बिल काढलेलं आहे मीन्स हे झालेले आहे काय मिस्टर अमोल साने कोण आहे ड्रॉवर आहे. त्याचबरोबर 45 डेज सांगितलेला आहे म्हणजे 45 डेज हे तुम्हाला तिथे दिलेलं आहे टेनर और टर्म किंवा पिरियड जो दिलेला आहे तो 45 डेजचा दिलेला आहे. बिल ऑन आता हे बिल काढलेलं आहे कोणावरती तर मिसेस सागरिका. म्हणजे इथे कोणावरती बिल काढलेलं आहे सागरिकावरती बिल काढलेलं आहे म्हणजे सागरिका झालेली या ठिकाणी ड्रॉई आणि त्यांचा या ठिकाणी पत्ता वगैरे दिलेला आहे ऍड्रेस दिलेला आहे पूर्णपणे सगळा पुणे वगैरे. आणि फॉर ₹18,750 म्हणजे अमाऊंट आहे जी बिलाची ती किती आहे 18,750. 18,750 ही बिलाची अमाऊंट. ऑन 1 मार्च 2020 म्हणजे हे बिल कधी काढलेलं आहे तर 1 मार्च 2020 म्हणजे डेट ऑफ बिल झालेलं आहे तुमचं 1 मार्च 2020 विच वॉज ऍक्सेप्टेड ऑन 4 मार्च 2020. म्हणजे जे की ऍक्सेप्ट केलं गेलं त्याच्यावर जी साईन केली गेली ड्रॉईंगनी ती कधी केली गेली तर 4 मार्चला केली गेली. म्हणजे डेट ऑफ ऍक्सेप्टन्स तुमचा झाला 4 मार्च, डेट ऑफ बिल आहे तुमचं इथे 1 मार्च. हे तुम्हाला 2 डेट इथे मिळालेले आहेत. म्हणजे आपण सेंटेन्स वाचलं की आपल्याला त्या ठिकाणी कळतंय. पण आता या ठिकाणी अमाऊंट मध्ये काय झालेलं आहे बद्दल तर फॉर ₹15,000 ओनली. याचा अर्थ काय तर बिल काढताना काढलं होतं 18,750चं पण जेव्हा त्या व्यक्तीने ऍक्सेप्ट केलं त्यावेळी काही त्यांच्यामध्ये डिस्काउंट वगैरे ठरला गेला असेल काही असेल मे बी त्यावेळी त्यांनी जे बिल ऍक्सेप्ट केलं ते ऍक्सेप्ट केलंय त्याला किती 15,000 रुपयासाठी फक्त ऍक्सेप्ट केलंय. मग हे फक्त तोंडी सांगून होणार नाही तर आपल्याला ते बिलामध्ये तिथे त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. मग ते कसं मेन्शन करायचं हे आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत आणि म्हणून इथे त्याला म्हटलेलं आहे क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स ॲज टू अमाऊंट. अशा पद्धतीने आपल्याला हे बिल आता सॉल्व्ह करायचं आहे किंवा हा इलस्ट्रेशन सोडवायचं आहे. पहा स्टार्टला आपण मध्यभागी नेहमी लिहून घेतो बिल ऑफ एक्सचेंज त्याप्रमाणे लिहून घ्यायचंय. लेफ्ट हँड साईडला आपल्याला एका बॉक्समध्ये आपल्याला लिहून घ्यायचंय स्टॅम्प STAMP तेही लिहून घेतलं. त्यानंतर त्याच्याच खाली आपण एक बॉक्स करणार आहोत आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला काय लिहायचं असतं नेहमी अमाऊंट. आपण शिकलेल्या मागील 2 बिलांमध्ये अमाऊंट लिहायची ती अमाऊंट आपल्याला सांगितली. आता इथे अमाऊंट कोणती लिहायची तर जी बिलाची अमाऊंट होती स्टार्टची 18,750 ती अमाऊंटच इथे लिहायची आहे 18,750 ऑफ दी डॅश. राईट हँड साइडला आपल्याला लिहायचं आहे ड्रॉवर्स नेम. आपल्याला ड्रॉवर इथे माहिती झालेला आहे कोणी बिल काढलेलं आहे मिस्टर अमोल साने ऍड्रेस ड्रॉज अ बिल असं सांगितलंय म्हणजेच हे अमोल साने हे आहे
ड्रॉवर. मग त्यांचं आपण इथे नाव लिहून घेणार आहे, मिस्टर अमोल साने. त्यांचा ऍड्रेस त्यांनी इथे दिलेला आहे, 42 गंगाधाम, MG रोड रत्नागिरी, MG रोड रत्नागिरी. ऍड्रेस झालेला आहे लिहून. ऍड्रेस झाल्यानंतर आपण त्याच्या खाली काय लिहितो नेहमी, तर डेट ऑफ बिल. मग त्यानुसार आपल्याला इथे डेट ऑफ बिल पण दिसत. पहा 2 डेट दिलेले आहेत, 1 मार्च 2020 या दिवशी बिल काढलं गेले, त्यामुळे डेट ऑफ बिल आहे तुमचं 1 मार्च 2020. मग इथे आपण खाली काय लिहिणार आहोत, डेट, आणि त्याच्या पुढे लिहिणार आहे 1 मार्च 2020. ऍक्सेप्टेड जे दिलेलं आहे ते आपल्याला खाली द्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपण वरती डेट ऑफ बिल वगैरे पर्यंत लिहून घेतलं. आता आपण स्टार्ट करणार आहोत. इथे त्यांचा सेंटेन्स जे आहे ते मधला ते लिहायला स्टार्ट करणार. थोडीशी जागा इथे सोडायची आहे आणि स्टार्ट आपण नेहमी करतो तर टेनर ऑर टर्मनी, म्हणजेच पिरियड जो दिलेला आहे तुमचा. आता पहा इथे पिरियड दिलेला आहे तुम्हाला 45 डेज. हे बिल काढलेलं होतं 45 डेज. मग आता आपण इथे कुठल्याही प्रकारचं मंथ वगैरे कॅल्क्युलेशन नाही करायचं, त्यांनी डेज दिले, आपण पण इथे डेज घेणार आहोत. 45 डेज, 45 days after date. पे टू. आता आपण मागचा प्रॉब्लेम जो पाहिला त्याच्यामध्ये पेईचं नेम दिलेलं होतं, त्यामुळे आपण पे टू पेईज नेम वगैरे दिले होतं, ऑर हिज ऑर्डर, हर ऑर्डर याप्रमाणे करणार होतो. परंतु इथे पहा याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पेईचं नेम दिलेलं नाही, म्हणजे इथे फक्त एक ड्रॉवर आहे आणि ड्रॉई दोनच पार्टी आहेत. इथे थर्ड पार्टी पेई आलेला नाही, त्याच्यामुळे आपण इथे लिहिताना काय लिहिणार आहोत, पे टू मी ऑर माय ऑर्डर. म्हणजे अमोल साने काय सांगता आहे तर पे टू मी ऑर माय ऑर्डर. त्याचप्रमाणे आपण इथे लिहिणार आहोत पे टू मी ऑर माय ऑर्डर. The sum of rupees. नेहमीचं सेंटेन्स जे आहे तेच कंटिन्यू आपण करणार आहोत. द सम ऑफ रुपीज. आता रुपीज किती आहे, इथे जी लिहिलेली अमाऊंट आहे तीच आपण इन वर्ड लिहिणार आहे. त्याप्रमाणे रुपीज 18,700. याच्या बाहेर जात आहे त्यामुळे मी इकडे खाली लिहिते 750 ओनली फॉर व्हॅल्यू रिसीव्ह. अशा पद्धतीने आपण हे सेंटेन्स कंप्लीट केलं. आता आपल्याला खाली राईट हँड साईडला नेहमी कोणाची सिग्नेचर असते, ड्रॉवरची. मग त्यानुसार आपण ड्रॉवरची सिग्नेचर करणार आहोत. टी डॅश. ड्रॉवरचं नेम फक्त लिहायचं आपल्याला, मिस्टर अमोल साने. मिस्टर अमोल साने. त्यानंतर त्याच लाईनीत लेफ्ट हँड साईडला आपण लिहिणार आहोत टू. हे बिल कोणाला जाणार आहे तर जो ड्रॉई आहे त्याच्याकडे. ड्रॉईज नेम आपल्याला दिलंय मिसेस सागरिका माने. मिसेस सागरिका माने. अमाऊंट त्याचा ऍड्रेस दिलेला आहे 345 कुमठेकर रोड. 345 कुमठेकर रोड, पुणे. हा झाला ड्रॉईचा ऍड्रेस. आणि आता हा ड्रॉई ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून आपण त्याचा इथे या ठिकाणी सेंटरला आपण लिहिणार आहोत ऍक्सेप्टेड. आता हे ऍक्सेप्टेड लिहिल्यानंतर इथे फक्त या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय झालेलं आहे की बिल होतं 18,750चं, पण त्यांनी ऍक्सेप्ट कितीला केलेलं आहे तर 15,000ला. म्हणजेच या ठिकाणी 15,000 रुपये तो ऍक्सेप्टेड करतोय. मग त्या ज्यावेळी साईन करेल त्यावेळी तिथे लिहिणार आहे फॉर 15,000 ओनली. हे इन ब्रॅकेट लिहायचंय. ऍक्सेप्टेडच्या पुढे इन ब्रॅकेट तो काय लिहिणार फॉर 15,000 ओनली.
₹15,000 ओनली. म्हणजेच तो या ठिकाणी फक्त 15,000 रुपयेच ऍक्सेप्टेड करतोय, अशी तो या ठिकाणी सिग्नेचर करणार आहे. आणि मग खाली इथे लिहायचं SD डॅश सिग्नेचर. कोणाची आहे? ड्रॉईची सिग्नेचर सागरिका माने. आणि हे जे सागरिका मानेने ऍक्सेप्ट केलेलं बिल आहे ते आहे 4 मार्च 2020 ला. त्यामुळे त्याची इथे डेट येणार आहे खाली 4 मार्च 2020 फॉर रुपीज. इथे लिहायचं आहे आपल्याला, नरफ करते, फॉर ₹15,000 ओनली. अशा पद्धतीने इन ब्रॅकेट लिहिलेलं आहे. सिग्नेचर सागरिका माने 4 मार्च 2020. आणि आपला हा बॉक्स जो आहे, हे बिल जे आहे ते आपलं या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण ती बॉर्डर पण कम्प्लीट केली. ओके, हे बिल तुमचं तयार झालेलं आहे. क्वालिफाईड ऍक्सेप्टन्स ॲज टू अमाऊंट. अमाऊंटच्या बाबतीत तुमचं काय इथे क्वालिफाईड झालेले, तुमचे चेंजेस झालेले त्या आपण दाखवायचे असतील तर त्यावेळी ऍक्सेप्टेडच्या पुढे ती जी चेंज झालेली अमाऊंट आहे ती आपल्याला तिथे लिहायची आहे. हे या बिलामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ओके, या अशा पद्धतीने हे बिल तुम्ही तयार करायचं आहे. ओके, ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.